22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे। तरुणाच्या हाताच्या नसा कापल्या आहेत, तसेच त्याच्या शरीरावर आणि गुप्तांगावर वार करण्यात देखील आले। जयभीमनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे। शुभम वाघुले असं या मृत मुलाचं नाव आहे। शुभम वाघुले हा त्याचा मित्र सुशील दाभाडेच्या भाऊजींच्या घरी जखमी अवस्थेत सापडला। त्यावेळी त्याने सुशील दाभाडेनं आपल्यावर हल्ला केल्याचा जबाब दिलाय। सुशील दाभाडे सध्या फरार असून अनैतिक संबंधातून ही हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। औरंगाबादमध्ये 22 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। तरुणाच्या हाताच्या नसा कापल्यात, तसंच त्याच्या शरीरावर आणि गुप्तांगावर वार देखील करण्यात आले। औरंगाबादमधून ही ब्रेकिंग न्यूज येतेय। जयभीमनगर परिसरात ही एक धक्कादायक घटना घडली आहे। शुभम वाघुले असं या मृत मुलाचं नाव आहे। शुभम वाघुले हा त्याचा मित्र सुशील दाभाडेच्या भाऊजींच्या घरी जखमी अवस्थेत सापडलाय। त्यावेळी त्याने सुशील दाभाडेनं आपल्यावर हल्ला केल्याचा जबाब दिलाय। सुशील दाभाडे सध्या फरार असून अनैतिक संबंधातून ही हत्या करण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। औरंगाबादमधून ही धक्कादायक ब्रेकिंग न्यूज समोर येतेय। 22 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्या सोबत आहेत। माधव, काय अधिक माहिती द्याल? औरंगाबादमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे। 22 वर्षीय तरुणाची निर्घृण प्रकारे हत्या करण्यात आली आहे। वेदश्री, औरंगाबाद शहरातील घाटी परिसरामधला हा प्रकार आहे। जयभीमनगर गल्ली नंबर 2 या ठिकाणी गौतम गवळी याच्या घरामध्ये सुशील दाभाडे आणि शुभम वाघुले हे दोघे रात्री त्या ठिकाणी पार्टी करत होते। मात्र संध्याकाळी उशिरा हा प्रकार घडला असावा आणि या स्थितीमध्ये त्याला आज सकाळी घाटीमध्ये म्हणजे सरकारी दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं होतं आणि त्यानंतरच हा प्रकार उघडकीस आलाय। शुभम वाघुळे हा 22 वर्षीय तरुण 12वी मध्ये शिकतो आहे। त्याची एक मैत्री सुशील दाभाडे बरोबर होती आणि त्याच्याच घरामध्ये अक्षरशः त्याच्या हातावर त्याच्या नसा कापलेल्या होत्या, त्याचबरोबर अंगावर आणि गुप्तांगावर चाकूने वार करण्यात आलं होतं। धक्कादायक म्हणजे हे सगळे वार करत असताना त्याला खुर्चीला बांधण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे। आता या सगळ्या प्रकरणाची पोलीस चौकशी करतायत। सकाळी ज्यावेळेस 9:30 ते 10च्या सुमारास घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, त्यावेळेस पोलिसांनी जबाब घेतला होता। मात्र त्याच वेळेस उपचारादरम्यान शुभम वाघुलेचा मृत्यू झाला। आता त्या जबाबानुसार पोलीस त्याचा मित्र सुशील दाभाडे याचा शोध घेत आहेत, कारण तो फरार झालेला आहे। नेमका हा प्रकार कशामुळे झालेला आहे? साधारणतः अनैतिक संबंधातून हा प्रकार झाला असावा असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जातोय। मात्र औरंगाबादमध्ये ही या धक्कादायक बातमीमुळे सगळीकडे खळबळ उडालेली आहे। आता हा नेमका प्रकार कशामुळे झालेला आहे याचा पोलीस तपास करतायत। माधव, धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।